बघा, नितेश राणे साहेब ज्यांचे चिरंजीव आहेत, थोरले राणे साहेब एक मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री असताना, मंत्री असताना त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे, समावेशक विचार केलेला आहे. माझी आता सुद्धा नितेश भाऊंकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं तसंच काम त्यांनी सुद्धा तिथं करावं. पण हे द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आज कशाला पाहिजे? तुम्ही शपथ घेत असताना मंत्रिपदाची सर्वांना एक समजून महाराष्ट्राच्या हितासाठी मी निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही बोलला होता. आता तुम्हाला ज्या विषयाचं मंत्रिपद मिळालेलं आहे ते सोडून तुम्ही नको त्या विषयामध्ये जात असाल तर मी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो, एक द्वेष पेरण्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी काढण्यात यावं आणि त्या मंत्रिपदाचं कॅबिनेट मंत्री हे नितेश भाऊंना त्या ठिकाणी करावं. आणि हे जे काही चाललंय की या गावामध्ये सरपंच असं काहीतरी बोलतोय, तसं काहीतरी बोलतोय, म्हणजे महत्वपूर्ण विषय राहिले बाजूला. म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा, त्यानंतर त्याच्या आधीचं इलेक्शन होतं तेव्हा एससी विरुद्ध इतर, असं कुठेतरी वातावरण केलं जातं आणि इलेक्शन संपलं की वातावरण गायब होतं. म्हणजे आम्हालाच कळत नाही की काय झालं.